नमस्कार मंडळी. तर आज मी तुमची ओळख करून देणार आहे माझ्या बेस्ट फ्रेंड आणि माझ्या बॉयफ्रेंडची. दोघे येत आहेत. हाय. नाही मी काय वाट वगैरे बघत नव्हती. आत्ताच आली मी पण. काय रे काय तोंड्या? नाही म्हणजे माझ्यासारख्या मुलीने तुझ्यासारख्या मुलाची वाट बघावी हे स्वप्न बघत बघतच तू इथं आलास की नाही? काय म्हणालास? साडी छान दिसायली ना? थँक्यू. हो मला माहीत आहे मी साडीमध्ये छान दिसते. तुला तर मी साडीमध्येच छान दिसणार आहे ना. नाही म्हणजे मी कधी शॉर्ट्स घातलेले किंवा जीन्स आणि टॉप घातले तर तुला कधी आवडतच नाही. सो ऑब्विसली. नाही एक काम कर ना, तू पण ना उद्यापासून धोतर घालून फिरत जा. म्हणजे तुला मी साडीमध्ये आवडते ना, मग तू धोतर मी साडी एकदम. मला एक सांग, तू आजकाल मला फोन का नाही करत? हां नाही म्हणजे तू करतोस पण अगोदर कसं लाईक दिवसातनं 50 वेळा फोन करायचं आणि आता काय लाईक फक्त 4-5 वेळा. हे नाही चालणार या. हगलेलं मुतलेलं सगळं काही मला सांगायला पुन्हा पुन्हा फोन करत जाऊ नकोस. तुला प्रायव्हसी म्हणजे काय ते कळतंय का? हां काय म्हणजे कुठं बिझी होती? मशनात गेली होती, मशनामध्ये बिझी होती. तुला यायचं आहे का नेक्स्ट टाइम? हे ना आता खूप अति होत चाललंय. मला ना आता हे सहन होत नाही ना. मला ना असं वाटत आहे की मी तुला सोडून द्यावा आता. मी खूप सॅड फील करत आहे. कुठं जायचं का आम्ही फिरायला? तू कोण आहेस मला सांगायला मी नाही जायचं म्हणून? तू जेव्हा भटक भवानीसारखा हिंडत असतो तुझ्या मित्रांसोबत तेव्हा मी काही बोलते का? नाही ना. मग मी आता माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत जाते आणि तुला प्रॉब्लेम होते. ओ माय गॉड. काय म्हणणं आहे तुझं की मी लवकर मूव्ह ऑन व्हायली आहे? नाही म्हणजे तुला काय वाटतं की मी एका कोपऱ्यात असं बसावं, असं रडत राहावं, माझ्या रक्ताने तुझ्यासाठी लव्ह लेटर लिहावं, असं काही तुला अपेक्षा होती का? अशी काही अपेक्षा होती तर मग चांगलं झालं की मी तुझ्याशी ब्रेकअप केला आहे. तू कुठं चाललास? गर्लफ्रेंडने बोलवलंय पण तू जाणार नाहीस ना? नाही म्हणजे मी नेहमी माझ्या बॉयफ्रेंडला डिच करते तुझ्यासाठी. सो पण मी नेहमी तुला प्रायोरिटी दिली आहे यु नो माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी. हां ओके ठीक आहे जा. मला काय ऐकायचं नाही. जा. सो हे बघ मला सगळं तुझ्यामुळं होतंय मी सांगते तुला. थँक्यू.